पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर ठाण्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने लाडू वाटप करीत या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून यावेळी भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वागुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे स्टेशन परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। उल्हासनगरमधील पाणी टंचाई विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असून ठाकरे गटाच्या वतीने महापालिकेबाहेर होम हवन करत आंदोलन करण्यात आलं। यावेळी महापालिकेची सुरक्षा भेदून ठाकरे गटाचे कार्यकर्ते महापालिकेत घुसले असता उल्हासनगर शहराच्या अनेक भागांमध्ये सध्या पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत। मुंबई येथे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जळगाव जिल्ह्यातील 2 माजी मंत्रीसह चोपडा तालुक्यातील माजी आमदार कैलास पाटील व माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे यांचाही पक्षप्रवेश झाला असून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मातब्बर नेत्यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत आहे। यामुळे जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाची ताकद कमी होणार तर जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्यामुळे धुळे शहर भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला असून आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात शहरातील महापालिका चौकात फटाक्यांची आतिषबाजी तसेच एकमेकांना पेढे भरवत या जातनिहाय जनगणनेचं स्वागत करण्यात आलं। पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटन स्थळावर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात जखमी झालेले सुबोध पाटील उपचार घेऊन आपल्या कामोटे येथील घरी परतले असून यावेळी या भ्याड अतिरेकी हल्ल्यासंदर्भात त्यांच्यासोबत घडलेली हकीकत त्यांनी सांगितली आहे। केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे सोलापूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिव्हिल चौक येथील भाजप कार्यालयासमोर स्वागत करत एकमेकांना मिठाई भरवत जल्लोष साजरा करण्यात आला। पावसाळ्यापूर्वीची तयारी पाहण्यासाठी आमदार अतुल भातखळकर यांनी आज त्यांच्या मतदारसंघातील नाल्यांच्या स्वच्छतेची पाहणी केली असता अधिकाऱ्यांना 15 मे पूर्वी काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्याने शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी कार्यालयावर धडक टाकली असून पीक विमा योजनेतील पीक कापणी प्रयोगाची अट रद्द करण्याची मागणी शिवसेनेने केली। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी आणि मोरगाव अर्जुनी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मक्याचे उत्पन्न घेतले जात असून यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना योग्य दर व सोयीसाठी या दोन्ही तालुक्यांमध्ये एकूण 11 खरेदी केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत। सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्या प्रलंबित असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला असून त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी उपायुक्ती कामगार विभागासमोर बेमुदत उपोषण सुरू केले। कामगार दिन असूनही अधिकारी हक्कांसाठी कामगारांना लढा द्यावा लागत आहे। नरेंद्र मोदी सरकार यांच्या वतीने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याने जळगाव मधील फुलेनगर येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला असून समता परिषदेचा विजय असो अशी घोषणा देण्यात आली। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील ग्रामपंचायतमध्ये शिपाई म्हणून काम करणाऱ्या शिपाई बाबासाहेब शेळके या व्यक्तीने गावामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे। गावात स्वखर्चाने 205 शौचालय बांधली तर बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे यांची अचानक तब्येत खालावली आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजीनगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत। सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। संपूर्ण कुटुंब बाहेर गेले असता घराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या 3 आरोपींना पारडी पोलिसांनी अटक करत जवळपास 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नंदुरबार तालुक्यातील उमरेद येथील श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त हजारो नागरिकांच्या साक्षीने येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषाने लांगड ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। वारंवार निवेदन देऊनही आदिवासी पाड्यांचा पाण्याचा प्रश्न न सुटल्याने जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोवर आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे आंदोलकांचा पवित्रा। नवी मुंबई परिसरातील सर्व काश्मीरी पंडितांकडून या निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व नागरिकांकडून निषेध व्यक्त केला तसेच हातामध्ये पोस्टर घेऊन पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। तरुण पिढीला इतिहास माहिती व्हावा यासाठी ठाण्यातील जय महाराष्ट्र नगरमध्ये रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून भिंती शिल्प साकारण्यात आले असून
यामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या गडकिल्ल्यांचा समावेश आहे। ठाण्याचा आंबा महोत्सव हा बाजार नाही तर ही चळवळ आहे। गेली 18 वर्ष सुरू असलेल्या या चळवळीचा एक ठाणेकर म्हणून मला अभिमान आहे, अशा कौतुकाद्वारे प्रसिद्ध हास्य अभिनेते दत्तू मोरे म्हणाले। कल्याण पूर्वेतील हनुमान नगर परिसरातून एक दुचाकी चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली आहे। तसेच दुचाकी मालक तौफिक शेख यांनी डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांना या संदर्भात तक्रार केली आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।